भेटली. कोण भेटली? मानसी. ओ ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, माझा फक्त तिच्यावरच विश्वास आहे म्हणून तिच्याकडे गेले होते. कळलं? निघूया? हो निघूया, कारण मला जरा हॉस्पिटलच्या वासामुळे बरं नाही वाटत आहे. निघू. हां. चल चल. त्या आजी येऊन गेल्या आता जस्ट. काय? मोनिका बरोबर आली होती? मला पण माहित नव्हतं हे. ओ नो. मोनिकाला माहित होतं की इथे आल्यानंतर मी आईशी बोलणार, म्हणून तिने आमची भेटच होऊ दिली नाही. आणि आई पण अशी आहे ना, तिने तरी येऊन भेटायचं ना मला. त्या तुम्ही परत हायपर होताय. प्लीज काम डाऊन. अगं नेमकी अशी आमची थोडक्यासाठी चुकामुक झाली बघ. असाच राग येतोय मला. म्हणजे मला नको असलेली व्यक्ती माझ्या समोर आली आणि मला जी हवी होती व्यक्ती ती मला भेटलीच नाही. ताईवर तुमचा राग असूनही तुम्ही तिचा चेकअप केलात. तिथे तुम्ही तुमचा राग मध्ये आणला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे त्या. तुम्ही तुमचं कर्तव्य कधीच चुकवत नाही. आणि आजींच्या बाबतीत तुम्हाला जे वाटतंय ते कशावरून तसंच झालं असतं. म्हणजे समजा आजी तुमच्या समोर आल्याही असत्या तरी तुमचं बोलणं होऊ शकलं असतं याची काय खात्री आपल्याला. त्या तर विक्रांतशी सुद्धा बोलल्या नाहीत. फक्त ताईच्या तब्येतीची चौकशी केली आणि निघून गेल्या. त्यामुळे जे घडूच शकलं नसतं त्याबद्दल विचार करून स्ट्रेस घेऊ नका आत्या. एक्सक्यूज मी आलेच. विक्रांत, कधी कधी मला असं वाटतं ना की मोनिकाऐवजी तुझं मानसीशी लग्न झालं असतं ना, तर तू आणि आपलं घर सुखाने आणि समाधानाने राहिलं असतं. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.